छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पैसे कमवण्याचं साधन झालेले आहे। राजा शिवाजी हा चित्रपट सक्सेस झाला, 100 कोटीच्या पार गेला। मग सक्सेस पार्टी ऑर्गनाइज करण्यात आली आणि नको ते चाडे करण्यात आले, दारूच्या बाटल्या फुटल्या। ज्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांची भूमिका केली आहे त्याने पाठीवर छत्रपती शिवरायांचं चित्र लावलं आणि नको ते चाडे त्या पार्टीमध्ये केले। याच्यावर जर आम्ही बोलले तर आम्ही मुघलांच्या अवलाद। चित्रपट येतोय ना, चांगली गोष्ट आहे ना, लोकांना इतिहास कळेल। जी पिढी छत्रपती शिवरायांचा इतिहास हा चित्रपटातून आणि मालिकेतून समजून घेते ती पिढी भविष्यात खूपच घातक ठरणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे चित्रपटातून किंवा सिरियल मधून समजून घेण्यासारखे नाहीत। त्यासाठी तुम्हाला इतिहास वाचावा लागेल, त्यासाठी तुम्हाला शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर जावं लागेल। तुम्हाला जर सक्सेस पार्टीज करायची होती तर एखाद्या गडकिल्ल्यावर गेले असते, जागरण गोंधळ केला असता, गरिबांच्या पोरांना छत्रपती शिवरायांचे चरित्र दिले असते, काहीतरी समाजाला संदेश द्यायला असं काहीतरी काम केलं असतं। सक्सेस पार्टी करताय तुम्ही दारू पिऊन, नको ते चाडे करून। अरे करताय तर करा ना, बिंदास करा, पण त्या पार्टीमध्ये तुम्ही एक हुडी घालता, त्या हुडीच्या मागच्या बाजूला छत्रपती शिवरायांचं चित्र आहे आणि तुम्ही म्हणतात की आम्ही छत्रपती शिवरायांचा विचार घराघरात पोहोचवण्यासाठी चित्रपट बनवला होता। तुम्ही फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी आणि पैसे कमवण्यासाठी हा चित्रपट बनवला होता। आणि मार्केटिंग करताना काय सांगतात तर बॉलिवूडचे मोठे मोठे स्टार आम्ही या चित्रपटात घेतले आणि त्यांनी फुकट काम केलंय, एकही पैसा घेतला नाही। मग त्यांनी पैसा घेतला नाहीये, मग चित्रपट सक्सेस झाल्यानंतर त्यांना पार्टी द्यायची, कशाची तर दारूची आणि नको ते चाडे करायचे। मी आधीच या चित्रपटाबद्दल बोलणार होतो पण मी बोललो नाही, कारण जर मी बोललो असतो तर लोक लगेच म्हणाले असते की याला महाराजांचा इतिहास नकोच आहे। मी छावाच्या वेळेस सुद्धा बोललो होतो की तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांना कसं काय नाचवलं, त्यावर मला खूप साऱ्या शिव्या आल्या, मला खूप साऱ्या लोकांनी हेट दिलं। पण लक्षात ठेवा, ही लोक राजांचा चित्रपट हा फक्त आणि फक्त पैसा कमवण्यासाठीच बनवतात, त्यांना महाराजांच्या इतिहासाशी काहीच घेणं देणं नाही, हे यांच्या कृतीतून स्पष्टपणे दिसून येतं।